कोलकाता टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरला चुकीच्या निर्णयाचा फटका बसलाय. शेन शिलिंगफोर्डच्या बॉलिंगवर अंपायर निगेल लॉंगनं त्याला चुकीच्या पद्धतीने आउट दिलं. या निर्णयावर सचिनही नाराज झालेला दिसला. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानं त्यानं आपली नाराजी स्पष्ट दर्शवत होती. अंपायरच्या वादग्रस्त निर्णयावर त्याचे चाहते आता चांगलेच नाराज झालेत. सचिनची मास्टर इनिंग बघायला आलेल्या चाहत्यांची यामुळे निराशा झाली आहे. सचिनला 10 रन्सवर आउट देण्यात आलं. कॉमेंटेटर्सनेही सचिनच्या निर्णयावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. पण हे नेमकं असं का झालं याबद्दलची भूमिका आता स्पष्ट करावीच लागणार आहे, कारण चाहत्यांचा आणि क्रीडा रसिकांचा या निमित्तानं सवाल उपस्थित होता. बघा, सचिननं 10 रन्स केले, 24 बॉल्स होते, 2 4 मारले, 6 काही झाले नाही. स्ट्राईक रेट होता 41.66. खरं तर या संपूर्ण खेळीत कालपासूनच सचिनचा सूर पुन्हा एकदा दिसत होता आणि याचा आनंद सर्वात जास्त क्रीडा रसिकांना होता. मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका आता सचिनपेक्षाही जास्त क्रीडा रसिकांना सहन करावा लागला आहे. शेन शिलिंगफोर्डनं सचिनला एलबीडब्ल्यू आउट करताच भारताला मोठा धक्का दिला. त्यानं सचिनला 10 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. विशेष म्हणजे सचिननं शेन शिलिंगफोर्डलाही एलबीडब्ल्यू आउट केलं होतं. त्यामुळे शिलिंगफोर्डनं सचिनला आउट करत याचा वचपा काढला. आपण पाहतो या 2 दृश्यांमधनं ही गोष्ट दिसते. खरं तर शेन शिलिंगफोर्ड पासून फार मोठा धोका टीम इंडियाला होता, पण त्याच शेनची कामगिरी आणि यावर अंपायरचा डिसिजन आज टीम इंडियासाठी घातक ठरला आहे. 2 एलबीडब्ल्यू आउटची रूपं आहेत, पण नेमका एलबीडब्ल्यू म्हणजे तरी काय, हा साधा सवाल आता क्रीडा रसिक विचारतायत आणि तूर्त तरी याच्या वतीनं उत्तर दिसत नाही. 2.5 या 3 फुट ट्रैवल करना था उस गेंद को, और जहां गेंद का इंपैक्ट हुआ, जहां गेंद बैट से टकराया, आप देखिए as they all stand and shout for India's prince of नक्कीच एकूणच या सगळ्या निर्णयावर क्रीडा रसिकांमध्ये संतप्त भावना होते, कारण सचिनवर प्रेम करणारी माणसं आहेत आणि सचिन हा नेहमी प्रत्येक स्वतःच्या सुंदर खेळीवर प्रेम करणारा खेळाडू आहे आणि म्हणून तो महान आहे. या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळी एकीत आपण भान ठेवतो त्याच वेळेला आजचा निर्णय हा नेमका कसा आहे, आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया. शेन शिलिंगफोर्डच्या बॉलिंगवर अंपायर निगेल लॉंगनं त्याला चुकीच्या पद्धतीने आउट केलंय. क्रीडा रसिकांचा आक्षेप आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पंच माधव गोठोसकर आहेत. गोठोसकर सर, आपलं स्वागत झी 24 तास मध्ये. सर, पहिली प्रतिक्रिया आपली आजच्या निर्णयावर नेमकी काय आहे? हा निर्णय विवादास्पद आहे. नक्कीच गोष्ट अशी आहे की मुळात म्हणजे अंपायरने हे बघायला पाहिजे गोलंदाज कोण आहे, कुठून गोलंदाजी करतोय, आणि इतकंच नव्हे तर त्याची उंची काय. हा शिलिंगफोर्ड आता एवढा उंच वरतून गोलंदाजी करतोय, बॉलचा टप्पा पडलाय, सचिन थोडासा पुढे खेळलेला आहे आणि बॉल वळतोय. आधीपासून सगळे बघितले तर बॉल इतके वळत होते. या सगळ्या गोष्टी हे पाहूनच पंचांनी डिसिजन द्यायला पाहिजे आणि तो डिसिजन त्यांनी ताबडतोब झटकन हात वर केला. म्हणजे एक बाजूने वाटतं की त्याला खात्री असावी की आऊट होता, परंतु सचिन थोडासा क्रीजच्या थोडं पुढे येऊन खेळलेला आहे. बॉल असा त्याच्या वरच्या फ्लॅपवर लागलेला आहे आणि रिप्लेमध्ये सुद्धा दाखवत आहेत की बॉल असा वरतून गेला आहे. खरं म्हणजे माझं यांच्या उभं राहण्यातच चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. आमच्या वेळेला आम्ही इतके वाकून उभे राहत असू की स्टंपच्या यष्टीच्या लेवलवर संबंध आमचा डोळा असेल, त्यामुळे आम्हाला बॉल किती वर जातोय, टप्पा कुठे पडलाय, किती वळतोय, बाजूला जाईल का, सरळ जाईल का, हे सगळं आम्हाला हे करता येत होतं. आता हे सरळ उभं राहिल्यामुळे, प्रत्येकाचा सरळ उभं राहिल्यामुळे कोण बदलतो, अँगल जो म्हणतात तो बदलतो. त्या अँगलमुळे त्यांना निळा अँगल दिसतो, वरतून बघितल्यावर निळा दिसतो, सरळ बघितल्यावर दिसतं. त्यामुळे असं वाटतं की अंपायरने जरा विचार केला पाहिजे होता. नेहमी आम्हाला शिकवलं जायचं की पॉज अँड डिसाइड, म्हणजे विचार करा आणि मग निर्णय द्या. अगदी 100% जरी आउट असला तरी थोडा विचार करून निर्णय द्या. उदाहरणार्थ झाला तर स्टीव्ह बकनर बघा, स्टीव्ह बकनर विचार करून मग हात वर करत असे. तोपर्यंत एखाद्या वेळा फलंदाज गॅसवर असेल असं म्हणायचे,
परंतु तो विचार करून निर्णय दिल्यावर कोणालाही तसा शंका येण्यासारखं कारण नाही. त्यामुळे हा जो निर्णय पटकन त्याने हात वर केला तो ताबडतोब अपील झाल्याबरोबर हात वर केला असं ठरवून केलेला आहे किंवा काय असं वाटतं. अर्थात माझ्या दृष्टीने हा निर्णय विवादास्पद होता आणि व्हेन इन डाऊट, जेव्हा मनात शंका असेल तेव्हा फलंदाजीच्या बाजूने निर्णय जावा हा अधिलिखित नियम आहे. तेव्हा या नियमाची त्यांनी संबंध काय केलेली दिसत नाही. अर्थात दुसरी गोष्ट म्हणजे सचिनला आऊट दिला म्हणून सगळे नाराज झालेत असं म्हणतात. कोणी जर असं असेल, खेळाडू कोणी असो, पण पंचांनी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला पाहिजे आणि निर्णय दिला पाहिजे. कारण चेंडू कधी वर जाईल कधी पटकन खाली जाईल हे लक्षात येण्यासाठी डोळ्यात तेल घालून हे करायला पाहिजे. आणि अशा वेळेला गेला असता का विकेटवर याच्यात 5 प्रश्न विचारायचे की बाबा चेंडू लागला होता तो वाघ समोर होता का, चेंडू वर लागला होता का, चेंडू लागला नसता तर एसटीवर गेला असता का एसटीवरून गेला असता. हे 5-6 प्रश्न नक्कीच या सगळ्या गोष्टींची जे आजपर्यंत आलेली मानक आहेत त्यांची कुठेतरी पालन झालंय का, हाच साधा सोपा क्रीडा रसिकांचा प्रश्न आहे. तुर्तास धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत माधव गोटोसकर होते, माजी आंतरराष्ट्रीय पंच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.